या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, आता मात्र मीरा भाईंदरमध्ये या सगळ्या घटनेचा संताप व्यक्त केला जातोय। व्यापाऱ्यांना मोर्चा करता परवानगी मिळते, मग मराठी माणसाला का नाही? दरेकरजी, तुमचा आवाज व्यवस्थित माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये। हॅलो, आता येतोय व्यवस्थित, बोला। दरेकरजी, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया प्रवीण दरेकर यांच्याशी। तर इथे एक दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आंदोलक सध्या अभिजित पानसे या ठिकाणी मनसेचे नेते, काही झालं तरी मोर्चा काढणारच या मुद्द्यावर आंदोलक ठाम आहेत। एकीकडे मोर्चा निघालेला आहे तर दुसरीकडे बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची ही दृश्य। जर व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्यास परवानगी मिळते तर मराठी माणसाला का नाही, हा सवाल उपस्थित करत या सगळ्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। आतापर्यंत काय काय घडलं ते आपण पुन्हा एकदा पाहूया। सुरुवातीला व्यापाऱ्याला या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर मनसेनं कानशिलात लगावलेली होती। त्यानंतर व्यापारी संघटनांनी मीरा भाईंदर परिसरात 3 जुलैला आंदोलन केलं, मोर्चा काढला। दंडाला काळ्या फिती बांधून व्यापारी या मोर्चात सहभागी झालेले होते। त्यानंतर मात्र याला प्रत्युत्तर देण्याकरता मराठी माणसानं देखील मोर्चा काढण्याचं ठरवलं। मनसे याचं नेतृत्व करणार होती, पण हा मोर्चा, या मोर्चाच्या मार्गासंदर्भात आक्षेप घेण्यात आला, परवानगी नाकारण्यात आली आणि संचारबंदी लागू करण्यात आली। त्यानंतर आज या मोर्चाला सकाळी सुरुवात होईल असं म्हटलं जात होतं। आंदोलक आपल्या मोर्चावर ठाम होते। त्यापूर्वीच अविनाश जाधव मनसे नेते यांना पहाटे 3 वाजता ताब्यात घेण्यात आलं। या सगळ्या घडामोडीनंतर आंदोलक साधारणतः सकाळी 10च्या दरम्यान मीरा भाईंदरमध्ये एकवटण्यास सुरुवात झाली, पण तिथं असलेल्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली। मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुष आंदोलकांची धरपकड करण्यात आली। या सगळ्या घडामोडींवर ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा नजर होती। हे मीरा भाईंदरमध्ये घडत असताना तिथं बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता। तर तिथं सभागृहाबाहेर विधिमंडळ परिसरामध्ये सुरुवातीला प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आणि या मोर्चा संदर्भातल्या मार्गासंदर्भातल्या आक्षेपासंदर्भात त्यांनी सभागृहाच्या परिसरातून ब्रीफिंग दिलं, माहिती दिली आणि परवानगी का नाकारली या संदर्भात सांगण्यात आलं। त्यानंतर त्या ठिकाणी नरेंद्र मेहता स्थानिक आमदार यांची प्रतिक्रिया झाली। या मोर्चाचा हेतू योग्य नव्हता, त्यामुळे पोलीस जी कारवाई करतायत ती योग्य आहे, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मेहता यांच्याकडून समोर आली। हे होत असतानाच तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतिक्रिया देण्याकरता पोहोचले आणि परवानगी का नाकारली गेली याविषयी ब्रीफिंग देण्यात आलं मुख्यमंत्र्यांकडून। या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर प्रताप सरनाईक थोड्या वेळानं पुन्हा ब्रीफिंग देण्याकरता पोहोचले आणि पोलिसांनी जी आंदोलकांची धरपकड केली त्याविषयी आपण नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आणि स्वतः आपण या मोर्चात सहभागी होणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं। इतकंच नाही
तर पोलिसांनी आपल्याला अटक करून दाखवावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.